नमस्कार, मी प्रवीण पाटील. मुक्ताई वार्तामध्ये आपले स्वागत. मुक्ताईनगर तालुक्यात 2500 हेक्टरवर कांदा लागवड 50% लागवड घटली. बाजारपेठेत भाव अल्प असल्यामुळे लागवडीवर परिणाम. दरवर्षी मुक्ताईनगर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड होत असते, मात्र यावर्षी नैसर्गिक संकट तसेच बाजारपेठेत अल्प स्वरूपाचा भाव कांद्याला मिळत असल्याने कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. 2500 हेक्टरवर कांदा लागवड झाली असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. जवळपास 50% लागवड यावर्षी घटली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लावलेला कांद्याचा खर्चही निघणे कठीण असल्याने सध्या तरी शेतकरी हा चिंतेत आहे. शुभ कार्यासाठी जागा शोधताय? मग वाट कसली बघताय? आजच भेट द्या माऊली फार्मच्या दत्तगुरु लॉन्सला. आलिशान सुविधा, स्वच्छ परिसर, सुंदर लाइटिंग, प्रशस्त जागा, सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात. लग्न, रिसेप्शन, साखरपुडा, बारसे, वाढदिवस, पार्टी इव्हेंट, डोहाळे जेवण, धार्मिक सोहळे व सामाजिक आणि कॉर्पोरेट कार्यक्रमासाठी सुंदर, शांत, निसर्गरम्य वातावरणाचा अनोखा संगम असलेले व एसी रूम्स उपलब्ध करून देणारे एकमेव दत्तगुरु लॉन्स. आलिशान जागा, सर्वोत्तम लोकेशन, भव्य पार्किंग व्यवस्था, मंदिराची सोय, आकर्षक ऑफर्स व सर्वसामान्यांना परवडणारे दर. यासाठी विश्वसनीय नाव म्हणजे दत्तगुरु लॉन्स. तेव्हा आजच भेट द्या दत्तगुरु लॉन्स, माऊली फार्म, सावदा रोड, रावेर, जिल्हा जळगाव. बुकिंग साठी संपर्क 91 75 71 71 65 तसेच 92 60 42 04 24 आणि 90 67 26 60 00. भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड तालुक्यात वन्य प्राण्यांकडून शेतीची नासधूस, वन विभागाकडून उपाययोजना करण्याची शेतकऱ्यांची मागणी. भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड तालुक्यांमध्ये वन्य प्राण्यांकडून शेतीची नासधूस मोठ्या प्रमाणात होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. वन विभागाने उपाययोजना करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. सतत वन्य प्राण्यांकडून शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून उपाययोजना मात्र शून्य प्रमाणात असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मका, गहू व रब्बी पिकांचे मोठे नुकसान या ठिकाणी सतत सुरू असून शेतकरी या संदर्भात वन विभागाकडे उपाययोजनेची मागणी करत असूनही याकडे मात्र वन विभाग दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे तातडीने नुकसानीचे पंचनामे करा अशी मागणी तालुक्यातून व शेतकऱ्यातून होत आहे. धरती पाईपने आणले पाणी, शेते पिकले सोन्यावाणी. भूमिपुत्रांचा एकच नारा, धरती पाईपच आणा घरा. गंज विरोधक, उष्णता विरोधी, दणकटपणा, मजबूती या सर्व कसोटीला उतरलेला धरती पाईप. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनलेला, कमी किमतीत संपूर्ण गुणवत्ता व गॅरंटी देणारा धरती पाईप. शेतकरी बांधवांचा खरा सोबती धरती पाईप. संचालक दिलीप शेठ पुलमचंद अग्रवाल व आयुष दिलीप शेठ अग्रवाल. आमचा पत्ता धरती पीव्हीसी पाईप, निर्माता तिरुपती ॲग्रो प्लास्ट, गट नंबर 1257, रावेर पाल बायपास रोड, रावेर, जिल्हा जळगाव. अधिक माहितीसाठी संपर्क 99 23 36 23 39 तसेच 91 75 28 85 25 व 75 88 64 76 97 आणि 91 21 80 87 88. फुलाची आवक मोठ्या प्रमाणात, मात्र तरी बाजारपेठेत मागणी घसरली. शेतकरी चिंतेत. जळगाव, मुक्ताईनगर आणि तालुक्यात यावर्षी फुलांची लागवड शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केली आहे. फुल उत्पादक शेतकरी यावर्षी चिंतेत सापडलेला आहे. बाजारपेठेत आवक सर्वाधिक आहे, मात्र मागणी घसरल्याने फुल उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. फुलाला चांगला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांनी लावलेल्या फुलांना योग्य दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनाही त्याचा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. यामुळे सध्या शेतकरी हा चिंतेत सापडलेला आहे. आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता. विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स, शुद्धता आणि गुणवत्तेची अचूक सचोटी. अस्सल सोन्याचे आणि विविध डिझाईन्सचे मनमोहक दागिने म्हणजेच विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स, अफू गल्ली, रावेर. विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स, पिढ्यानपिढ्यांची परंपरा. आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता.